व्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 5वी सैनिकी स्कूल गणित या विषयाची लाईव्ह तासिका अभ्यासणार आहोत. आजच्या तासिकेमध्ये आपण रोमन संख्या, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे व रोमन संख्या चिन्हे हा घटक आजच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रोमन संख्या चिन्हे, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे व देवनागरी संख्या चिन्हे म्हणजे काय हे पाहणार आहोत. आणि त्यासाठी रोमन संख्या चिन्हासाठी कोणत्या, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हासाठी रोमन संख्या चिन्हामध्ये काय वापरलं जातं हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनाचं हे आमचं 6वं वर्ष आहे. आज तागायत आमचे 400 पेक्षा जास्त विद्यार्थी नवोदय प्रवेश पात्र झालेले आहेत. जर आमच्या या माय व्हिजन ग्रुपशी तुम्हाला जर जोडायचं असेल तर स्क्रीनवर दिसत असलेला हा 7588 5463 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. 7588 5463 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मेसेज करायमध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. तर चला, आज हा आपला प्रत्यक्ष शिकवण्याचा काल आपल्या तासिकेला सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये आपण अभ्यासक्रमाची ओळख कालच्या तासिकेमध्ये पाहिलेलं आहे. आज आपण प्रत्यक्ष गणित या विषयाला शिकवण्यास सुरुवात करणार आहोत. संध्याकाळी 7 वाजता आपली भाषा विषयाची तासिका असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 5वी 6वी सैनिकी स्कूल तसेच इयत्ता 3री 4थी MTS, BTS, मंथन, श्रेया, आय एम विनर या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे आम्ही मोफत मार्गदर्शनाचा तासिका घेतो. तर 8वी NMMS असेल, 8वी स्कॉलरशिप असेल तर त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588 5463 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. त्यावरती मेसेज करावा लागेल. त्यामुळे तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्यावी लागेल. तर चला विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक वेळेस सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करत चला. नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे दररोजचे लाईव्ह तासिकेचं किंवा व्हिडिओचं तुम्हाला काय होईल त्या ठिकाणी नोटिफिकेशन येईल यूट्यूबला. तर चला, आज आपण देवनागरी संख्या चिन्हे म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे म्हणजे काय आणि रोमन संख्या चिन्हे म्हणजे काय. तर देवनागरी संख्या चिन्हे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशावर इंग्रजाचं राज्य होतं, बरोबर आहे. मग इंग्रजाचं राज्य आल्याच्या नंतरच आपण हुशार झालो का? नाही, त्याच्या अगोदर पण आपण आपला देश श्रीमंत होता. आपल्या देशातले तज्ज्ञ लोक होते, दिव्य विभूते होत्या आपल्या इथं. तर त्यावेळेस सुद्धा आपल्याकडे लिपी होती. मग त्यावेळेस आपण कोणत्या लिपीमध्ये पत्रव्यवहार किंवा लिखाण काम करत असेल तर आपण महाराष्ट्रात असल्यामुळं मराठीमध्ये, आणखी कोणत्या राज्यात त्यांच्या राज्याच्या भाषेमध्ये, कर्नाटकमध्ये कन्नडामध्ये असेल, तमिळनाडूमध्ये तेलुगू असेल किंवा तामिळ असेल, आंध्रामध्ये तेलुगू असेल. तर आपण ज्या वेळेस देवनागरी लिपी म्हणजे काय, तर देवनागरी लिपी म्हणजे देवनागरी संख्या चिन्हे म्हणजे मराठीत जे आपण 1 2 3 4 लिहितो ते काय आहे, देवनागरी. तर पहा, हे देवनागरी संख्या चिन्हे 0 1 2 3 4 5 6 7 8 9 हे काय आहे, देवनागरी संख्या चिन्हे आहेत. हे कशात लिहिलं आपण, देवनागरी संख्या चिन्हामध्ये लिहिलं. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 आलं. तर मग आता हे देवनागरी झाले. तर आंतरराष्ट्रीय म्हणजे जे आपण इंग्रजीमध्ये अंक लिहितो, हे 0 1 2 3 4 5 6 7 8 9 हे काय झाले,
आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे. हे काय झाले? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे. आलं का लक्षात? मी तुम्हाला अगोदर शिकवणार आहे आणि मग त्यावर आपल्याला प्रश्न घ्यायचे. हे काय झाले? देवनागरी संख्या चिन्हे, हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे. आता आपल्याला रोमन संख्या चिन्हे आहेत काही. रोमन संख्या चिन्हे कसे आहेत पहा. हे आय आहे, व्ही आहे, एक्स आहे, एल आहे, सी आहे, डी आहे आणि एम आहे. आता तुम्ही म्हणसाल सर हे रोमन संख्या चिन्हे तर आपली इंग्रजीतली बाराखडीच आहे, बाराखडीतलीच अक्षर आहेत काय. आय आहे, व्ही आहे, एक्स आहे, एल आहे, सी आहे, डी आहे, एम. तर रोमन या देशामध्ये काय झालं, त्यांनी काय केलं की त्यांच्या इथं व्यवहार सुलभ होण्यासाठी त्यांनी काय केलं, हे त्या संख्या चिन्हाला काही हे अक्षरं दिली. मग आता त्यांनी आय साठी काय वापरत होते रोमनमध्ये? आय हे संख्या चिन्ह त्यांनी वापरत होते. मग आपल्याला हे आय साठी त्यांनी कोणतं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह वापरत होते? मग कालांतरानं काय झालं, इंग्रजाचं पूर्ण जगावरती राज्य आलं आणि मग त्या ठिकाणी त्यांचं जिथं जिथं राज्य होतं त्यांनी तिथं काय केले, ती इंग्रजी शिकवायला किंवा इंग्रजीच्या शाळांना सुरुवात केली. मग इंग्रजी आल्यामुळं सगळीकडेच काय झालं, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह झाले. आता आपण हे 0, 1, 2, 3, 4, 5, 6 हे देवनागरी संख्या चिन्ह आपल्या भारतापर्यंत मर्यादित आहेत. हे आपल्या कुठं आहेत? भारतापर्यंत ह्याला ओळखलं जातं. आलं का लक्षात? पण जर आपण भारताच्या बाहेर गेलो, दुसऱ्या देशात गेलो आणि त्यांना जर आपण एखादी संख्या लिहून दाखवली या आपल्या देवनागरी, तर त्यांना ती समजणार नाही. तर आज पूर्ण जगामध्ये चालणारी भाषा कोणती आहे? इंग्रजी. मग आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे, आंतरराष्ट्रीय म्हणजे दुसऱ्या अनेक देशामध्ये चालणारी संख्या चिन्हे, ही आपण या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये जर एखादी संख्या लिहिली तर ती सर्वांना परिचित आहेत. संख्या चिन्हे सर्वांना ओळखू येतात, ते सांगू शकतील. बरोबर आहे. मग आता आपण रोमन संख्या चिन्हाकडे जाऊ. रोमन संख्या चिन्हामध्ये आय साठी काय, म्हणजे आय कोणत्या ह्याच्यासाठी वापरलेला आहे? तर एक साठी आय वापरलेला आहे. कशासाठी? एक साठी आय वापरलेला आहे. व्ही कोणत्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हासाठी ऐवजी वापरले? तर 5 या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाच्या ऐवजी रोमन संख्या चिन्हामध्ये व्ही वापरतात. मग एक्स, तर हे 10 या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाच्या ऐवजी रोमन संख्या चिन्हामध्ये काय वापरलं जातं? एक्स वापरलं जातं. आणि मग एल हे 50 साठी वापरलं जातं. एल कशासाठी वापरलं जातं? 50 साठी. सी 100 साठी वापरलं जातं. डी कशासाठी वापरलं जातं? 500 साठी वापरलं जातं. आणि एम कशासाठी वापरलं जातं? तर दादांनो आणि दीदींनो, एम हे 1000 साठी वापरलं जातं. कशासाठी वापरलं जातं? 1000 साठी वापरलं जातं. आलं का लक्षात? तर आपल्याला काही रोमन संख्या चिन्हाचे नियम पाहिजे. त्या नियमानुसार आपल्याला या रोमन संख्या चिन्हामध्ये 1 ते 100 पर्यंत, 1000 पर्यंत लिहिता येतं. त्याचे काय नियम आहेत ते आपण या ठिकाणी अभ्यासूया. सर्वप्रथम तुम्हाला मी माहितीस्तव सांगतो की रोमन संख्या चिन्हामध्ये 0 या अंकासाठी कोणतेही संख्या चिन्ह वापरले जात नाही. रोमन संख्यालेखन पद्धतीमध्ये शून्य या अंकासाठी कोणतेही संख्या चिन्ह वापरले जात नाही. आलं का लक्षात? रोमन संख्या चिन्हामध्ये
शून्य या अंकासाठी कोणतेही संख्या चिन्ह वापरले जात नाही. दुसरी एक आणखी महत्वाची गोष्ट, जसं आपण एखाद्या संख्येतील अंकाची स्थानिक किंमत काढतो तसं रोमन संख्या लेखन पद्धतीमध्ये अंकांना स्थानिक किंमत नसते. अंकांना स्थानिक किंमत नसते. अंकांना स्थानिक किंमत नसते. आलं का लक्षात? तर पहा, आता या रोमन संख्या लेखनाचे काही नियम आहेत. रोमन संख्या लेखनाचे काही काय आहेत? नियम आहेत. त्यामध्ये पहिला नियम आपल्याला पाहायचा आहे, आय आणि एक्स यापैकी एखादे चिन्ह दोनदा किंवा तीनदा एखादे चिन्ह दोनदा किंवा तीनदा एका पुढे एक लिहिल्यास त्याची बेरीज करून संख्या मिळते. नियम काय म्हणतंय लक्ष द्यायचं. हे आय आणि एक्स यापैकी एखादे चिन्ह, या दोन्हीपैकी एखादे चिन्ह एका पुढे एक दोनदा किंवा तीनदा एका पुढे एक लिहिल्यास त्याची काय करायची? बेरीज करायची आणि बेरीज करून संख्या मिळते आपल्याला. आलं का लक्षात? मग आता उदाहरण पाहू. हे डबल आय. आता डबल आय म्हणजे कोणती संख्या मिळेल? आता आपल्याला माहिती आहे एक आय बरोबर एक आहे. हे दोन आय म्हणजे काय? ह्या आयचं एक अधिक ह्या आयचं एक, मग ही किती झाली संख्या? हे डबल आय म्हणजेच काय झालं? हे दोन. फोन करू नका कृपया तासिका चालू असताना. म्हणजे काय झालं? हे दोन. त्यानंतर हे ट्रिपल आय म्हणजे काय? तर हे एक आय म्हणजे एक. आता तीन वेळेस आय लिहिले म्हणजे हे एक अधिक एक अधिक एक किती झाले? एक आणि एक दोन आणि एक तीन. किती झाले? हे तीन झाले. म्हणजेच या ट्रिपल आय बरोबर काय झाले? तीन. आलं का लक्षात? तीन वेळेस आय लिहिले तर काय झालं? तीन. म्हणजे हे आय एका पुढे एक दोनदा किंवा तीनदा, चारदा येत नाही, लक्षात घ्या. एकदा किंवा हे दोनदा किंवा तीनदा एका पुढे एक जर आलं तर काय करायचं? त्यांची बेरीज करायची.
आणि तिची संख्या मिळते बेरीज केल्याच्या नंतर. आलं का लक्षात? तर दुसरं उदाहरण पाहू आपण. डबल एक्स आहे. इथं काय आहे? डबल एक्स आहे. आता एक्स एक्स, आता आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे? एक एक्स बरोबर 10 आपण पाहिलेलं आहे वर. एक एक्सला आपण आंतरराष्ट्रीय एक्स रोमन संख्या चिन्हामध्ये एक्स लिहिलं तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये आपण त्याला काय समजतो की हे 10 आहे. बरोबर आहे. मग हे एक एक्स बरोबर 10, तर 2 एक्स बरोबर किती झाले? 10 अधिक 10 बरोबर 20. बरोबर किती झाले? 20 झाले. आलं का लक्षात? मग त्याच पद्धतीनं जर आपण इथं 3 वेळेस एक्स लिहिलं तर ही संख्या कोणती होईल? 3 वेळेस जर एक्स लिहिलं तर ही संख्या कोणती होईल? एका पुढे एक जर लिहिलं तर काय करतो आपण? त्यांची बेरीज करतो. बेरीज करून ती संख्या मिळते. मग एका एक्स साठी आपण 10 वापरतो. इथं ही 1 2 3 वेळेस वापरले म्हणजे 10 अधिक 10, 10 अधिक 10 अधिक 10 बरोबर काय झालं? 10 आणि 10 20 आणि 10 30. मग 3 वेळेस जर एक्स लिहिलं तर काय होतं? त्याचा अर्थ 30 हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये आपण त्याला काय समजतो? 30 असं समजतो. आलं का लक्षात? चला, नियम क्रमांक 2. घाई करू नका, बल्कि तुम्ही 3री 4थी पासून आपल्या तासिका करत आहात, पण बरेचसे असे विद्यार्थी आहेत की ते नवीन आजच जॉईन झालेले आहेत. तरी पण तुम्हाला झालेलं असलं तरी रिव्हिजन होतं. घाई करू नका. पुढचा नियम, आय आणि एक्स ही चिन्हे एका पुढे एक, ही चिन्हे एका पुढे एक जास्तीत जास्त 3 वेळा लिहितात. आय आणि एक्स ही चिन्हे जास्तीत जास्त 3 वेळा लिहितात. आपण पाहिलेलं आहे आता. हे ट्रिपल आय बरोबर 3, ट्रिपल एक्स बरोबर 30, डबल एक्स बरोबर 20, डबल आय बरोबर 2. 3 पेक्षा जास्त वेळा लिहिलं जात नाही. आलं का लक्षात? 3 पेक्षा जास्त वेळा लिहिलं जात नाही. चला, नियम क्रमांक 3 पाहू. विद्यार्थी मित्रांनो, आपली इयत्ता 3री आणि 4थी साठीच्या लाईव्ह तासिकेला 1 मार्च पासून सुरुवात होणार आहे. कधीपासून सुरू होणार आहे? इयत्ता 3री व 4थी लाईव्ह तासिका 1 मार्च 2025 ला स्टार्ट होणार आहे. लाईव्ह तासिका स्टार्ट कधी? 1 मार्च 2025 पासून सुरुवात होणार आहे. आलं? तुमचे जर परिसरातील तुमच्या आजूबाजूला कोणी 3री 4थीची मुलं असतील त्यांना सांगा. शाळेतील तुमचे मित्र असतील किंवा शाळेतील तुमच्यापेक्षा मागच्या वर्गातील विद्यार्थी असतील त्यांना सांगा. घरातील बहीण भाऊ असतील त्यांना सांगा. काय करायचं त्यासाठी? फक्त या 75 88 54 63 08 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. काय? हा व्हॉट्सअप नंबर आहे हा. यावरती मेसेज करायचे, वर्ग 3री वर्ग 4थी. आलं का लक्षात?
चला, आपल्याला नियम क्रमांक 3 पाहायचा आहे आता. तिसरा नियम का आहे? व्ही हे चिन्ह एकापुढे एक लिहित नाहीत. व्ही हे चिन्ह एकापुढे एक लिहित नाहीत. एकापुढे एक लिहित नाहीत. आलं का लक्षात? व्ही हे चिन्ह आहे. जसं आपण डबल आय, ट्रिपल आय, डबल एक्स, ट्रिपल एक्स असं लिहिलं, तसं हे डबल व्ही किंवा ट्रिपल व्ही असं लिहिलं जात नाही. अशा पद्धतीने लिहिले जात नाही किंवा लिहिता येत नाही. अशा पद्धतीत लिहिता येत नाही. आलं का लक्षात? पुढं नियम क्रमांक 4. नियम क्रमांक 4 काय सांगतो आपल्याला? आय किंवा व्ही यापैकी एखादे चिन्ह, काय म्हणतंय? आय किंवा व्ही यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत डावीकडील संख्येत मिळवली जाते. काय म्हणते पहा, नियम क्रमांक 4 महत्वाचा आहे. आय किंवा व्ही, हे आय किंवा व्ही यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवी बाजू म्हणजे हे का, ही उजवी बाजू आहे आणि ही कोणती आहे? डावी बाजू आहे. आलं का लक्षात? ही उजवी बाजू आहे, ही डावी. उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत काय करायची? डावीकडील संख्येत मिळवली जाते. आता पहा, ह्याचे आपण उदाहरण पाहू. आता आय किंवा व्ही म्हणले, हे एक्स आय. आता हे आय कुठं लिहिले? उजवीकडे लिहिले. ह्या एक्सच्या उजवीकडे आहे. डावीकडे आहे का? नाही, उजवीकडे आहे. मग उजवीकडे लिहिले तर काय करायचे? त्याची किंमत, कुणाची किंमत? या आयची किंमत या डावीकडील संख्येत मिसळायची. डावीकडील संख्या काय? एक्स आहे. एक्स म्हणजे काय? 10. ह्याच्यात मिळवायचे म्हणजे ऍड करायचे, बेरीज करायची त्याची. म्हणजे आय एक्स बरोबर रोमन संख्या चिन्हामध्ये जर आपल्याला हे एक्स आय जर लिहिलं तर ह्याची किंमत काय होते? 11 होते. काय होते? 11 होते. आलं का लक्षात? पहा, या व्हीच्या पुढे जर आपण आय लिहिलो तर काय होते? व्हीची किंमत किती आहे? 5 अधिक 1 बरोबर 6. म्हणजे हे व्ही साठी 5 वापरलं जातं, व्ही आय साठी काय वापरलं जातं? 6 वापरलं जातं. तसंच हे व्हीच्या पुढे जर 2 वेळेस आय वापरलं तर काय होईल? हे व्ही म्हणजे 5 अधिक 1 अधिक 1 म्हणजे काय होईल? हे उजवीकडे लिहिलं तर त्याच्यामध्ये ऍड करायचं. उजवीकडे लिहिलं तर काय होईल? त्यांची बेरीज होईल. हे 5 आणि 2 7 म्हणजे हे व्ही आय बरोबर 6, व्ही डबल आय बरोबर 7. आणि हे जर व्हीच्या पुढं 3 वेळेस लिहिलं, व्हीच्या पुढं जर 3 वेळेस लिहिलं तर काय होईल? हे 5
व्ही म्हणजे 5 आणि 3 वेळेस आय लिहिले म्हणजे 1 अधिक 1 अधिक 1 म्हणजे काय झालं 5 आणि 1 6 आणि 1 7 आणि 1 8. व्ही ट्रिपल आय म्हणजे काय होईल 8. हे पहा व्ही ट्रिपल आय बरोबर 8. आलं का लक्षात? आता आपण हे एक्स डबल आय जर लिहिलं तर काय होईल? एक्स म्हणजे काय 10 अधिक ही 1 अधिक 1 बरोबर काय होईल 12. म्हणजे एक्स डबल आय ची किंमत काय होईल 12 होईल. हे आता आपण आय लिहिलं. आता एक्स लिहून पाहू. आता या एक्सच्या पुढे जर व्ही लिहिलं तर काय होईल? एक्सची किंमत किती 10 अधिक व्ही ची किंमत किती 5 बरोबर 15 होते. ही बरोबर काय होते 15 होते. म्हणजे हे एक्स व्ही बरोबर 15 आणि हे एक्स व्ही आय असं जर लिहिलं तर काय होईल? हे एक्सची किंमत किती येते 10 व्ही ची किंमत किती 5 हे अधिक 5 अधिक ह्या आयची किंमत काय 1 म्हणजे 10 आणि 5 15 आणि 1 16. एक्स व्ही आय बरोबर 16. एक्स व्ही डबल आय बरोबर 17. आलं का लक्षात? हे आपल्यासाठी महत्त्वाचे नियम आहेत. या नियमांचं जर आपण पालन केलं तर आपल्याला कुठलीही रोमन संख्या चिन्ह लिहिता येते. त्यानंतर आपण काय करू? नियम क्रमांक 5. आता नियम क्रमांक 5 का आहे? जसं आपण या ठिकाणी ज्या पद्धतीनं आपण या ठिकाणी काय केलेलं आहे की त्याच्या पुढं ज्या पद्धतीनं आपण काय केलेलं आहे की एखाद्या संख्येच्या उजवीकडे जर त्या संख्या चिन्ह जर आपण ती लिहिली तर काय होतं त्याच्यामध्ये ती ऍड करायची. तसं आता आय हे चिन्ह आय हे चिन्ह व्ही किंवा एक्स चिन्हाच्या डावीकडे एक्स चिन्ह आय हे चिन्ह व्ही किंवा एक्स चिन्हाच्या डावीकडे लिहिले तर वरच्या नियमामध्ये काय होतं उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येतून वजा करतात. मोठ्या संख्येतून काय करतात वजा करतात. मोठ्या संख्येतून वजा करतात. आणि त्याच्यामध्येच एक तुम्हाला महत्वाचं आणखी एक नोट आहे. का आहे तर आय हे चिन्ह मोठ्या संख्येच्या आय हे चिन्ह मोठ्या संख्येच्या आय हे चिन्ह मोठ्या संख्येच्या डावीकडे एकदाच लिहितात. पहा हे महत्वाचा नियम आहे. आपण काय केले उजवीकडे आपण दोनदा तीनदा लिहिलेला आहे पण डावीकडे काय आहे एकदाच लिहितात. डावीकडे काय करावं लागतं एकदाच लिहितात डावीकडे. आलं का लक्षात? त्यानंतर व्ही हे चिन्ह मोठ्या संख्येच्या
मोठ्या संख्येच्या व्ही हे चिन्ह मोठ्या संख्येच्या डावीकडे लिहित नाहीत. डावीकडे लिहित नाहीत. व्ही हे चिन्ह मोठ्या संख्येच्या डावीकडे लिहित नाहीत. आलं का लक्षात? मग कसं? उदाहरण पाहू आपण. आता आपल्याला काय म्हणतंय? आय हे चिन्ह व्ही किंवा एक्स चिन्हाच्या डावीकडे लिहिले तर, आता हे आय हे चिन्ह व्ही किंवा एक्सच्या, हे व्हीच्या ही उजवी बाजू आहे इकडली, ही काय आहे? उजवी बाजू आहे इकडली डावी. आपण वरच्या नियमामध्ये उजवीकडे जर लिहिलं तर काय होतं? या व्ही मध्ये ते ऍड करायचं आणि त्याची एकूण बेरीज करून संख्या मिळते. मग आता हे जर डावीकडे लिहिलं तर काय करायचं? हे वजा करायचं. काय? आता हे व्हीची किंमत किती आहे? 5. त्याच्या पाठीमागं लिहिले किंवा डावीकडे लिहिले या चिन्हाच्या, म्हणून काय करायचं? ह्याच्यातून ही आयची किंमत किती? 1 आहे, वजा करा. 5 मधून 1 गेले 4, म्हणजे आय व्ही बरोबर 4. आय व्ही बरोबर 4. आलं का लक्षात? त्यानंतर दुसरं उदाहरण आय एक्स. आता एक्सच्या पाठीमागं किंवा डावीकडे लिहिलेलं आहे. काय? आय लिहिले. मग काय होईल? तर एक्सची किंमत 10 वजा आयची किंमत 1 बरोबर 9. नोटमध्ये काय सांगते? आय हे चिन्ह मोठ्या संख्येच्या डावीकडे एकदाच लिहितात. असं लिहिलं जातं का? डबल आय एक्स असं हे रॉंग आहे. हे काय आहे? रॉंग. असं लिहिलं जात नाही. असे लिहिले जात नाही. आलं का लक्षात? असे लिहिले जात नाहीत. त्याच्यानंतर दुसरा नियम पुढं त्याच्यामध्ये काय म्हणतंय? नोटमध्ये व्ही हे चिन्ह मोठ्या संख्येच्या डावीकडे लिहित नाही. आता समजा तर व्ही हे चिन्ह या एक्सच्या डावीकडे असे लिहिले जात नाही. असे लिहिता येत नाही. ते नियमामध्ये नाही तसं. मोठ्या संख्येच्या डावीकडे व्ही हे चिन्ह लिहिता येत नाही. आलं का लक्षात? परत आपल्याला काय म्हणतंय? एकदाच लिहिलं जातं. ह्या व्हीच्या पाठीमागं 2 वेळेस आय लिहिलं जातं का? नाही, लिहिता येत नाही असं. आलं का लक्षात? चला पुढचा एक नियम पाहू आपण. खूप सोपे नियम आहेत, अवघड काहीच नाही. लाईव्ह तासिकेला विद्यार्थी 150 पेक्षा जास्त आहेत आणि लाईक मात्र खूप कमी आहेत. लाईक करा. नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळं काय होतं की तुम्हाला नोटिफिकेशन येतं. तुम्हाला यूट्यूबवरती वरच्या बाजूला तिथं नोटिफिकेशन येतं. त्याला टच केल्याच्या नंतर कळते की मॅथ मराठी या चॅनलवर 7 वाजता लाईव्ह तासिका आहे, 6 वाजता लाईव्ह तासिका आहे. विषय थंबनेल दिसतं, सगळं तिथं त्या ठिकाणी तुम्हाला कळतं. आणि लाईक यासाठी करायचं की तुमच्या लाईकमुळं आम्हाला प्रेरणा मिळते शिकवायला. आम्हाला उत्साह वाढतो की बाबा चला मुलं लाईक करू लागलेत, आपण शिकू लागलो. तर आम्ही जी काही मेहनत घेतो त्या लाईकमुळं आम्हाला थोडंसं त्यामध्ये प्रेरणा मिळते. नियम क्रमांक 6 काय आहे? 10च्या पुढील संख्या लिहिण्यासाठी 10च्या पुढील संख्या लिहिण्यासाठी प्रथम ती संख्या
10,5,1 अशा लहान गटात गटात विभागणी करावी. लहान गटात विभागणी करावी. वरील नियमानुसार लहान किंवा वरचे जे दोन नियम पाहिले त्या नियमानुसार लहान किंवा मोठे संख्या चिन्ह वापरून लिहावी. लहान किंवा मोठे संख्याचिन्ह वापरून लिहावी म्हणजे काय, कसं लिहायचं? आता आपल्याला या ठिकाणी आता एक 27 संख्या लिहायची. कोणती संख्या लिहायची? 27. मग आता आपल्याला इथं काय म्हणते, 10च्या पुढील संख्या लिहिण्यासाठी प्रथम ती संख्या 10, 5 आणि 1. मग आता ही 27 संख्या कशी लिहिली जाते? 10, 5, 1, 10 अधिक 10 20 अधिक 5 25 अधिक 1 अधिक 1 म्हणजे 10 10 20. हे सॉरी इथं आपल्याला 5 लिहावं लागेल ना. हे 5 1 1. या 27ची विभागणी कशी केली? 10 अधिक 10 अधिक 5 अधिक 1 अधिक 1. 10 10 20 आणि 5 25 आणि 1 26 आणि 1 27. म्हणजे आपण या 10 साठी काय लिहितो? x. या 10 साठी x, 5 साठी v आणि 1 साठी i आणि हे i. म्हणजे 27 रोमन संख्या चिन्हामध्ये कसं लिहिलं जातं? XVII. 27 लिहित असताना आपल्याला काय करावं लागेल? XVII. आलं का लक्षात? मग आपल्याला आता दुसरं उदाहरण जर आपण पाहायला गेलो तर 39 लिहायचे आपल्याला. तर आता 39 लिहिताना काय करावं लागेल? हे 10 अधिक 10 अधिक 10 हे 3 वेळेसच लिहिता येतं. 3 पेक्षा जास्त वेळेस लिहिता येत नाही. मग हे 30 झाले. अधिक 9 अधिक 9. मग आता आपण 10 साठी रोमन संख्या चिन्हामध्ये काय वापरतो? x. या 10 साठी x, या 10 साठी x. मग आता 9 साठी काय वापरतो? नाही, आपण 9 साठी आपल्याला माहिती आहे 1 साठी आपण i वापरतो, 2 साठी डबल i वापरतो, 3 साठी ट्रिपल i वापरतो, 4 साठी आपण काय करतो? व्हीच्या पाठीमागे i लिहितो म्हणजे 4 होतं हे. 5 साठी v, 6 साठी व्हीच्या पुढे 1 लिहिलं की 6 होतात. 7 साठी व्हीच्या पुढे डबल i लिहिलं की 7 होतात. 8 साठी आपण काय करतो? v ट्रिपल i. मग आता 9 साठी काय करावं लागेल? व्हीच्या पुढे 4 वेळेस i लिहिता येतं का? नाही, नियम नाही, 3च वेळेस लिहिता येतं. तर मग आपल्याला काय करता येतं? 10 मधून 1 वजा करता येतं. 10 मधून काय करता येतं? 1 आपल्याला वजा करता येतं. आलं का लक्षात? मग इथं आपण काय केलं आहे? हे 10 साठी x, या 10 साठी x, या 10 साठी x आणि 9 साठी मग काय होईल? ix. मग हे 39 साठी कसं लिहिलं जातं? 39 कसं लिहिलं जातं रोमन संख्या चिन्हात? x x x ix. अशा पद्धतीनं हे रोमन संख्या चिन्हामध्ये 39 लिहिता येतं किंवा लिहिलं जातं. आपल्याला त्याची 10, 5, 1च्या पटीमध्ये त्याच्या ह्याच्यामध्ये विभागणी करावी लागते अशा लहान गटामध्ये. आता आपल्याला उदाहरणादाखल जर 24 लिहायचंय तर काय करायचं? हे 24 ला 10, 5, 1च्या लहान गटामध्ये त्याची विभागणी करायची. म्हणजे हे 10 अधिक 10 20 झाले. आता 24 म्हणजे हे 4 अधिक 10 अधिक 10 अधिक 4 बरोबर 24. बरोबर आहे. तर आपल्याला या ठिकाणी मग या 10 साठी x, या 10 साठी x आणि 4 साठी काय वापरतो? व्हीच्या पाठीमागं i म्हणजे व्ही म्हणजे 5 पाठीमागं लिहिलं किंवा डावीकडे लिहिलं म्हणजे या 5 मधून 1 वजा गेलं 4 राहिले. हे 10 10 20 आणि 4 24
म्हणजे 24 साठी कसं लिहिलं जातं, एक्स एक्स आय व्ही, एक्स एक्स आय व्ही. आलं का लक्षात? तर आपल्याला आता काय करायचंय, आपण इथं पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लिहिलेलं आहे आपण. आलं का लक्षात? आता ह्याला रोमन संख्या चिन्हामध्ये 1 साठी काय लिहितात, आय, 2 साठी डबल आय, 3 साठी ट्रिपल आय, 4 साठी 5 मधून 1 गेला 4 राहिले म्हणजे व्हीच्या पाठीमागं आय म्हणजे आय व्ही. 5 साठी व्ही. आता 6, 5 अधिक 1 6 व्ही आय. 7 5 अधिक 2 व्ही डबल आय. 8 व्ही हे 5 अधिक 3 व्ही ट्रिपल आय. आणि 9 साठी व्ही 4 वेळेस आय लिहिता येईल का, नाही, 3 पेक्षा जास्त नाही. मग 10 मधून 1 वजा होईल 9 आणि हे काय झालं 10. आलं का लक्षात? हे काय झालं 10. हे 10 पर्यंत आपण लिहिलेलं आहे इथं. 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. 11 साठी 10 अधिक 1 11. 12 साठी 10 अधिक 2 12. 13 साठी 10 अधिक 3 13. 14 साठी 10 अधिक 4 14. 4 साठी काय वापरतो आपण, आय व्ही. 15 साठी एक्स व्ही. 16 साठी एक्स व्ही आय, 10 आणि 5 15 आणि 1 16. 17 साठी एक्स व्ही डबल आय. 18 साठी एक्स व्ही ट्रिपल आय. 19 साठी हे एक्स म्हणजे 10 आणि 9 साठी काय वापरतो आपण, एक्स आय एक्स म्हणजे हे 10 आणि हे 9 19. आणि 20 साठी डबल एक्स. 20 साठी काय वापरतो आपण, डबल एक्स असं वापरतो. आलं का लक्षात? 21 22 23 24 25 26 27 28 29 आणि 30. मग आता 21 साठी 20 अधिक 1 21 म्हणजे 10 अधिक 10 20 आणि 1 21. 22 साठी 20 अधिक 2 22. 23 साठी 20 अधिक 3 23. 24 साठी काय वापरतो आपण, हे 20 अधिक 4 4 आय व्ही. 25 साठी डबल एक्स व्ही. 26 साठी डबल एक्स व्ही आय. 27 साठी डबल एक्स व्ही डबल आय. 28 साठी डबल एक्स व्ही ट्रिपल आय. 29 साठी हे डबल एक्स म्हणजे 20 आणि हे आय एक्स म्हणजे 9 29. 30 साठी आपण ट्रिपल एक्स म्हणजे 30 अशा पद्धतीनं वापरतो. आलं का लक्षात? आता 31 32 33 34 35 36 37 38 39 40. हे 31 साठी काय वापरतो आपण, हे ट्रिपल एक्स आय. 30 अधिक 1 31. 32 साठी ट्रिपल एक्स म्हणजे 30 डबल आय. 33 साठी ट्रिपल एक्स ट्रिपल आय. 34 साठी ट्रिपल एक्स आय व्ही. 30 अधिक 4 34. 35 साठी ट्रिपल एक्स व्ही. 36 साठी ट्रिपल एक्स व्ही आय. 37 साठी ट्रिपल एक्स व्ही डबल आय. 38 साठी ट्रिपल एक्स व्ही ट्रिपल आय. 39 साठी, आता आपल्याला 39 साठी काय करावं लागेल हो, तर हे 3 वेळेस 10 म्हणजे 30 आणि हे 9 39. आता आपल्याला 40 साठी आपण 4 वेळेस आय लिहू शकतो का,
नाही. तर काय करायचे, यल साठी आपण 50 कशासाठी, 50 साठी काय वापरतो, यल. मग यलच्या पाठीमागे एक्स लिहायचं, म्हणजे 50 मधून 10 गेले 40 राहिले. 50 मधून 10 गेले, किती राहिले, 40 राहिले. 40 झाले. 50 मधून 10 गेले 40 झाले. मग 40 साठी आपण अशा पद्धतीने वापरतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काय करा, 100 पर्यंत तुम्ही काय करा, 100 पर्यंत रोमन संख्या चिन्हे लिहा. आपण उद्या राहिलेले जे आहेत ते 100 पर्यंत उद्या कंप्लीट करू. तुम्ही लिहून ठेवा आणि मी ज्यावेळेस उद्या शिकवीन त्यावेळेस तुम्ही पहा. आलं की लक्षात? चला मग लाईक करा, नवीन आहात बरेच जण सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन, माय व्हिजन हे आमचं एकच आहे. आमच्या नावाने आणखी जर कोणी चलवित असतील तर त्यांचा आमचा कसलाही अर्थार्थी संबंध नाही. काही जण आमचं नाव वापरून विद्यार्थ्यांना काय वाटतं, चला माय व्हिजन हेच आहे, पण तसं नाही. आमच्या नावाचा ते कोणीतरी वापर करत आहेत, तसे ग्रुप काढत आहेत आणि ते विद्यार्थ्यांना हे करत आहेत. तिकडे बळी पडू नका. तर माय व्हिजन हे अधिकृत आमचंच आहे. तर चला, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब या ठिकाणी थांबू आपण. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.